विधानसभेमध्ये प्रताप सरनाईक आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली। वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणार का आणि चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणाऱ्या चालकांवरचा दंड वाढवणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विचारला आणि त्यावर उत्तर देताना ड्रंक अँड ड्राईव्हच्या टेस्टची संख्या वाढवणार असल्याचं सरनाईक म्हणाले। तर अल्कोहोल टेस्ट प्रमाणे ड्रग सेवन केलं आहे का याची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आणि लवकरच ड्रग्स टेस्ट करणारं उपकरण आणण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। नवीन योजना कांदा चाळीची घ्यावी। इथे परिवहन मंत्री देखील आहेत, गृहमंत्री देखील आहेत। मी दोन्ही मंत्री महोदयांना विचारीन की आज जी गरज आहे ती कायद्याच्या धाकाची आहे। जे आपण फिजिकल ट्रॅफिक पोलीस बघायचो रस्त्यावर, एक कायद्याचा धाक असायचा, लोकांना भीती असायची, ती भीती गेलेली। हल्ली आपण कोस्टल रोड बघा, कोणी रिव्हर्स मध्ये येतं, कोणी उलट चालवतं, मरीन ड्रायव्हर असेल, कुठच्याही छोट्या मोठ्या रस्त्यांवर। तर ट्रॅफिक पोलीस आपण तैनात करून कायद्याचा धाक वाढवणार आहात का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेनल्टी आपण वाढवणार आहात का? कारण आज 50-100 रुपये देऊन कोणी निघून जातं। ती पेनल्टी फाईन देखील वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कायदा तोडण्यातच भीती वाटेल, असं मी दोन्ही मंत्री महोदयांना विनंती देखील करेन आणि प्रश्न देखील विचारेन। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याला मला खूप समाधान वाटतंय की अतिशय चांगला प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे। मुंबईमध्ये हे अपघातांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारता येणार नाही की ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं असल्या कारणानं ते अपघात वारंवार घडत चाललेले होते आणि जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना बिलकुल कुणाची भीती नाही अशा प्रकारे ते बेदरकारपणे वाहन चालवत होते। आणि शहरी भागामध्ये म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे ह्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह बरोबर आपण आपले पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी करतात, परंतु पुढे गेल्यानंतर ते ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये ते सापडत नाहीत। याचं दुसरं कारण असं आहे की कदाचित त्यांनी ड्रग्सचं पण सेवन केलेलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही। आपल्याकडे जे मशीन्स आहेत ते ड्रिंक अँड ड्राईव्हच्या मशीन्स आहेत, परंतु आता पुढल्या काळामध्ये, पुढल्या 3 ते 4 महिन्यामध्ये काळामध्ये, कारण हे तरुणांचं प्रमाण ड्रग्सचं सेवन मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि ते बेदरकारपणे वाहने चालवतात। अध्यक्ष महोदय, परिवहन विभागातर्फे पहिल्यांदा असं घडणार आहे की ड्रिंक अँड ड्राईव्ह बरोबर अल्कोहोल टेस्ट त्यांची करत असताना ड्रग्सचं सेवन केल्याची टेस्ट सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात करतोय आणि तशा प्रकारची मशिनरी आपण विकत घेतोय आणि त्यामुळे हे अपघातांचं प्रमाण कमी होणार आहे। अध्यक्ष महोदय,